उपवासासाठी साबुदाणा व भगर त्यापासून बनवलेले अनेक पदार्थ आपण नेहमीच करत असतो. पण आज आपण अगदी वेगळी आणि अतिशय पौष्टिक अशी झटपट तयार होणारी एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलोय. ती म्हणजे बटाटा न वापरता कच्च्या केळीपासून बनवलेली कुरकुरीत, चविष्ट अगदी 15 मिनिटात तयार होणारी अगदी पौष्टिक असे उपवासाचे कटलेट किंवा पॅटीस आणि त्यासोबतच उपवासाला चालणारी एक चटपटीत अशी चटणी तयार करणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा अशा व्हिडिओला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. उपवासाचे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण घेतले आहेत कच्चे केळं. तर आज मी इथे 500 ग्रॅम वजनाचे 5 मध्यम साईजचे कच्चे केळं घेतलेले आहेत. हे अगदी सहज बाजारामध्ये आता उपलब्ध असतात. खानदेशामध्ये तर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. सर्वप्रथम आपल्याला केळ्याचं देठ कापून घ्यायचं आहे आणि पुढचा भाग देखील थोडा कापून घ्यायचा आहे. 2 भाग करायचे आहेत केळ्याचे. असे आपण प्रत्येक केळ्याचे करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला कुकरमध्ये या केळ्यांना घालून घ्यायचं आहे. भरपूर पाणी घालायचं आहे खाली. केळं घालून घेणार आहोत आपण पाण्यामध्ये आणि याच्या कुकरच्या आपल्याला साधारणतः मध्यम आचेवर 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून प्रेशर थंड झाल्यानंतर संपूर्ण प्रेशर गेल्यानंतर आपण कुकर उघडून घेणार आहोत. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. प्रेशर संपूर्ण गेल्यानंतर केळं आपण एका चाळणीमध्ये थोडं निथळत ठेवणार आहोत. म्हणजे हे केळ्यामधलं जे पाणी असेल एक्स्ट्राचं ते खाली गळून पडेल. केळं एका चाळणीमध्ये काढून घेऊ. उपवासाचे कटलेट तयार करण्यासाठीचे साहित्य आपण बघून घेऊ. तर सर्वप्रथम आपण मगाशी जी उकळून घेतलेली केळी आहेत, ती घेतलेली आहेत. यानंतर भगरचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये थोडं भगर बारीक करून घेतलेली आहे. राजगिरा देखील मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे. माझ्याकडे अख्खा राजगिरा असल्याकारणाने हे पीठ रेडीमेड सुद्धा मिळतं. मिक्सरमध्ये देखील हे पटकन असं तयार होतं. यानंतर मिरची आणि अद्रक ह्यांचा मी थोडा जाडसर असा ठेचा तयार करून घेतलेला आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, जिरेपूड घेतलेली आहे, लिंबू घेतलेलं आहे अर्धं, मीठ घेतलेलं आहे सेंधव मीठ. केळं अगदी मऊसूत अशी शिजलेली आहेत. तर आपण एक फोर्क घेणार आहोत आणि फोर्कच्या सहाय्याने आपण अगदी पटकन असं या केळ्यांना स्मॅश करून घेणार आहोत. किसणीने देखील किसू शकता किंवा पावभाजीचं जे स्मॅशर असतं, ते स्मॅशर असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही याला स्मॅश करू शकता. याच पद्धतीने तुम्ही रताळ्याची टिक्की, बटाट्याची टिक्की, शिवाय बटाटा, रताळं एकत्र करून त्याची टिक्की देखील करू शकता. सगळी केळी या ठिकाणी स्मॅश करून रेडी झालेली आहेत. तर पुढे आपण यामध्ये पुढचे घटक घालून घेऊ. राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. साधारणतः 3 चमचे आपले रोजचे पोहे खायचे चमचे फुल भरून मी राजगिऱ्याचं पीठ यामध्ये टाकत आहे. जर आपल्याला आवश्यकता पडली तर आपण एखाद चमचा नंतर सुद्धा टाकून घेऊ. 1 चमचा भगर पीठ टाकणार आहोत. यामुळे कुरकुरीत असे उपवासाचे कटलेट तयार होतात. बाइंडिंग पण सुद्धा छान मिळते. त्यामुळे भगरचं पीठ घातलेलं आहे 1 चमचा. पुढे दाण्याचा कूट आहे 2 ते 3 चमचे पोहे खायचे तो घातलेला आहे. हिरवा मिरची आणि अद्रकचा जो ठेचा तयार केला होता तो आपण घालणार आहोत. लाल तिखट देखील घालू शकता. जिराची पूड घातलेली आहे. पुढे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्या टिक्कीला म्हणजे आपल्या कटलेटला छान चटपटीत असं बनवण्यासाठी आपण यामध्ये थोडं लिंबू पिळून घेणार आहोत. तर अर्ध लिंबू मी घेतलेलं आहे. आपल्याला आवडत असल्यास आपण कमी किंवा अधिक याचं प्रमाण करू शकता. सगळं आपण एकजीव करून घेऊ व्यवस्थित असं. कच्चे केळे हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर असे फायदेशीर असे असतात. याचे भरपूर असे फायदे आहेत. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे कच्च्या केळीचे सेवन केल्यामुळे म्हणजे या पद्धतीने आपण कटलेट तयार केल्यामुळे भरपूर वेळ पोट भरलेले राहते. भूक लागत नाही. त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते आणि बटाट्यापेक्षा नक्कीच याचे कटलेट चवीला अधिक छान असे लागतात आणि पौष्टिक देखील असतात. तर पुढे बघा मला थोडंसं यामध्ये राजगिरा पीठ कमी वाटलं म्हणजे थोडंसं लूज वाटलं. आपण जे भिजवलेलं होतं त्याच्यामुळे या ठिकाणी 2 चमचे मी अजून राजगिरा पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे एकूण आपण 5 पोहे खायचे चमचे यामध्ये राजगिरा पीठ टाकलेलं आहे. साधारणतः आपण जर बघितलं तर अर्धी वाटी आपण यामध्ये राजगिरा पीठ घातलेलं आहे मध्यम आकाराची. कटलेट बनवण्यासाठी मिश्रण परफेक्टली रेडी झालेले आहे. यापासून कटलेट करायला घेऊ. तर हव्या त्या आकाराचे तुम्ही कटलेट तयार करू शकता. मी गोलाकार आकाराचे नेहमीप्रमाणे या प्रमाणात टिक्की असते तसेच मी हे कटलेट तयार करणार आहेत. थोडे चप्पट करून घ्यायचे हाताने. याला तुम्ही पानाच्या शेपचा देखील आकार देऊ शकतात म्हणजे दिसायला देखील सुरेख असे दिसतात. आज मी टिक्कीचाच आकार देत आहे. कच्च्या केळीमध्ये व्हिटॅमिन बी6 भरपूर प्रमाणामध्ये असते. शिवाय व्हिटॅमिन सीचा देखील हा उत्तम असा स्रोत आहे. कच्च्या केळीमुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि पाचनक्रिया देखील सुधारते. असे हे बहुगुणी कच्चे केळे आपण आहारामध्ये नक्की समाविष्ट करूया. कटलेट तयार झालेला आहे. याला आपण आता
भगरच्या पिठामध्ये थोडं घोळवून घेणार आहोत. एक वरची छान अशी क्रिस्पी अशी लेयर तयार करून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी भगरच्या पिठामध्ये आपण थोडंसं तिखट आणि मीठ देखील घालून घेणार आहोत. ज्यामुळे कटलेटच्या वरची जी लेयर आहे, ती छान अशी कुरकुरीत अशी जी लेयर तयार होते, ती सुद्धा चविष्ट अशी लागते. या कारणामुळे आपण यामध्ये तिखट आणि मीठ घालून घेतलं आहे. यामध्ये तयार केलेले जे कटलेट आहे ते घोळवून घ्यायचं. म्हणजे कुरकुरीत असे कटलेट आपले तयार होतात. व्यवस्थित हे घोळवून झालेलं आहे. डिशमध्ये काढून घेऊया. याच पद्धतीने आता आपण उरलेले कटलेट देखील तयार करून घेणार आहोत. मध्यम आकाराचे 8 कटलेट बनवून तयार झालेले आहेत. पुढे आपण यांना शॅलो फ्राय करून घेऊ. आज आपण हे कटलेट न तळता फक्त तव्यावर यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी एक बिडाचा तवा आहे माझ्याकडे. तो मी घेतलेला आहे. आपण कुठले नॉनस्टिकचं पॅन देखील घेऊ शकता. त्यावर मी शेंगदाणा तेल टाकत आहे. आपण याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता. शेंगदाणा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं आहे. आता मंद आचेवर मंद ते मध्यम आच करायची आहे आणि मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे कटलेट्स यावर रचून घ्यायचे आहे. साधारणतः मिनिटं ते 2 मिनिटं आपण ह्याला अजिबात झारा लावायचा नाही किंवा उलथनं लावायचं नाही. त्याला एका बाजूने व्यवस्थित क्रिस्पी होऊ द्यायचं आणि मग आपण ह्याला उलटवून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आजच्या ठिकाणी मी मध्यम केलेले आहे आणि मध्यम आचेवर आपले पॅटीस जे आहे किंवा कटलेट्स जे आहेत ते एका बाजूने छान कुरकुरीत असे झालेले आहेत. तर आपण आता हे उलटवायला घेऊयात. कटलेट उलटवून घेऊयात. बघा, एक बाजू अगदी छान अशी सोनेरी रंगाची झालेली आहे. सोनेरी तांबूस रंगाची अगदी छान कुरकुरीत अशी झालेली आहे. बघा किती मस्त दिसत आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घ्यायची आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला परत मंद टू मध्यमच करायची आहे. दुसऱ्या बाजूने देखील यांना छान कुरकुरीत असे होऊ द्यायचं आहे. कटलेट्स दुसऱ्या बाजूने होतायत तोपर्यंत आपण एक मस्त चटपटीत अशी चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. पाव वाटी, अर्धा वाटी ओला नारळाचा चव घेतलेला आहे. 1 चमचा जिरं, 2 चमचे दही घेतलेलं आहे. थोडी साखर घ्यायची आहे आणि मीठ घालायचं आहे आणि एक भाजलेली हिरवी मिरची माझ्याकडून स्किप झालेली आहे व्हिडिओमध्ये, ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सगळं आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. मस्त खमंग आणि छान चटकदार अशी चटणी तयार होते कटलेटसोबत खाण्यासाठी. आपली छान चटपटीत आणि चविष्ट अशी कटलेटसोबत तोंडी लावण्यासाठीची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. चटणीला छान असा खमंगपणा येण्यासाठी त्यावर आपण जिऱ्याची फोडणी घालून घेणार आहोत. छान चुरचुरीत फोडणी घालून घेतलेली आहे. कढीपत्ता खात असाल तर कढीपत्ता घेतला तरी चालेल. दुसऱ्या बाजूला देखील हे कटलेट्स झालेले आहेत. तर आपण ह्याचा कुरकुरीतपणा बघूयात. एकदम छान कुरकुरीत असे कटलेट तयार झालेले आहेत. बघा, अगदी मस्त असे सोनेरी रंगावर छान असे झालेले आहेत आणि खायला तर इतके चविष्ट लागतात, की तुम्ही बटाट्याचे सुद्धा कधी कटलेट्स करून खाणार नाही. इतके चविष्ट आणि हेल्दी हा ऑप्शन आहे उपवाससाठी. आपण सगळे कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त चटपटीत अशा चटणीसोबत सर्व्ह देखील करून घेतलेले आहे. एक कटलेट आपण तोडून घेऊयात. हे बघा, किती छान अगदी वरून कुरकुरीत आणि आतपर्यंत छान अगदी मऊसूत असे झालेले हे कटलेट्स चवीला तर फार असे भन्नाट लागतात आणि भरपूर वेळ शरीराला ऊर्जा देतात. पोट भरलेले राहते, सारखी-सारखी भूक देखील लागत नाही. आपण आज घेतलेल्या साहित्यामध्ये साधारणतः 13 ते 14 मध्यम साइजचे कटलेट तयार झालेले आहेत. भरपूर असे तयार होतात आणि चवीला खूप उत्तम असे लागतात. तर आपण याला पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सर्व्ह करून घेणार आहोत. आज आपण कच्च्या केळीपासून टिक्की चाट तयार करणार आहोत. त्यासाठी बघा, टिक्की ठेवलेली आहे आपण डिशमध्ये मस्त कुरकुरीत अशी. त्यावर छान गोड दही आपण त्यावर टाकून घ्यायचंय थंडगार असं आणि त्यावर थोडी मस्त भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडंसं तिखट आणि मीठ, सेंधव मीठ आणि छान असे डाळिंबाचे दाणे. खूप सुरेख अशी ही बनाना टिक्की म्हणजे आपली कच्च्या केळ्याची टिक्की चाट लागते. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि अगदी मस्त शरीराला ऊर्जा आणि मनाला थंडावा देणारी ही चाट लागते. तुम्हाला आजची माझी उपवासाची कच्च्या केळीची कटलेटची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला शेअर करा, लाईक करा, रेसिपीला हाईप देखील करा. म्हणजे आपल्या रेसिपीला पुढे जाण्यास मदत होईल, आपले चॅनल पुढे जाण्यास मदत होईल. तर अशाच छान-छान आणि निरनिराळ्या रेसिपीसाठी माझे चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान आणि मस्त-मस्त भन्नाट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.